तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने 14 नोव्हेंबरला उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। दरम्यान निवडून आल्यानंतर पुढील वर्षभरात समाधानकारक आणि अपेक्षित काम न झाल्यास थेट राजीनामा घेतला जाईल। त्यानंतर पोटनिवडणूक झाली तरी काही हरकत नाही असा थेट इशाराच उदय सामंत यांनी दिलाय। रत्नागिरीकरांना अजूनही शब्द देतो, जे नगरसेवक निवडून देतील, जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून देतील आणि 1 वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः घेतली। 1 वर्षाचं नगरसेवकांनी काम केलं नाही, त्या नगरसेवकांना राजीनामा द्यायचा, भले पोटनिवडणूक लागली तरी चालेल, ती पोटनिवडणूक आपण लढवू, पण अकार्यक्षम नगरसेवकांना त्याच्या पुढे रत्नागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत, आमच्या महायुतीमार्फत फार काळ टिकू देणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।